चला आलेत का सर्वजण आले असतील तर पटकन पहिले या व्हिडिओला एक लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व महिलांचं स्वागत आहे। माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय दमदार अपडेट बघणार आहोत। बघा, आता तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते भेटले असतील 3000 रुपये, राईट। तर मग तुम्हाला सप्टेंबर जो हप्ता आहे, सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे, तर सप्टेंबर महिन्यात तुम्हाला 2000 रुपये भेटतील का, याबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेला आहे। सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुढील जो हप्ता असणार आहे त्यामध्ये तुम्हाला वाढ पाहायला मिळत आहे आणि 2000 तुम्हाला भेटतील का, याबद्दल सर्वात मोठा खुलासा, सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ती अपडेट जाणून घेणं खूपच गरजेचे आहे। त्यामुळे तुम्हाला आता 3000 रुपये भेटले असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला पुढील हप्त्यात 2000 रुपये भेटतील का हे समजून घ्या। काय आहे खुलासा, सर्व माहिती समजून घ्या। आणि अजून एक महत्त्वाची माहिती, आता बघा, जे बँक आहे फक्त आता याच बँक खात्यात पैसे भेटणार आहेत, बाकीच्या बँक खात्यात पैसे भेटणार नाहीत। फक्त एकच बँक खात्यात पैसे भेटणार आहेत। याबद्दल काय महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट पण जाणून घ्या। बघा, मी तुम्हाला एक गोष्ट इथे पहिलेच क्लिअर करून सांगतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही जरी अर्धवट माहिती बघितली तर तुम्हाला काहीच समजणार नाही। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे, माता बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुमच्या मनातील संपूर्ण डाऊट क्लिअर होणार आहेत। चला आता आपण डायरेक्टली अपडेट बघूया। तसेच काही माता बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, ती प्रश्न पण आपण बघून घेऊ। तर बघा, पहिले आपण काही प्रश्न बघणार आहोत, त्यानंतर अपडेट बघू। तर पहिला प्रश्न तुम्ही बघू शकता, इन रिव्ह्यू आहे, आधार सीडिंग झाले आहे, एडिट झाला आहे अगोदरच, काय करायचे पुढे? हे बघा, अंगणवाडीत जाऊन आलेत, ते काही उत्तर देऊ शकले नाहीत। बघा, आता हा जो फॉर्म आहे एका महिलेने भरलेला आहे, अंगणवाडीत जाऊन हा फॉर्म भरला आहे आणि ते आता अंगणवाडीत जाऊन विचारताय की फॉर्मचं काय झालं, पैसे कधी येणार? तर तिथे ते अंगणवाडीवाले पण उत्तर देऊ शकत नाही। तर घाबरू नका, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो की तुमचं काय झालेलं असेल। हे बघा, तुम्ही जरी आधार सीडिंग झालेलं असेल तुमचं तर काहीच टेन्शन नाही, तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जातील। तर आता तुमचं इन रिव्ह्यू असेल तर तुम्हाला 31 ऑगस्टपर्यंत वेट करायचं आहे। 31 ऑगस्टपर्यंत सर्वांचे फॉर्म अप्रूव्ह होणार आहेत। ज्यांनी सत्य माहिती भरलेली आहे त्यांचे फॉर्म अप्रूव्ह केले जाणार आहेत। वरून ऑर्डर आलेले आहे, सर्वांचे फॉर्म आता अप्रूव्ह होणार आहेत। ओके, त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत तुमचे फॉर्म अप्रूव्ह होऊन जाणार आहेत। मग तुम्हाला जे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला सप्टेंबर महिन्यात भेटून जातील। ओके, त्यानंतर बघा, सर माझी IDBI बँक आहे, पैसे येतील का? आता खूपच महत्त्वाची ही माहिती आहे, नीटपणे समजून घ्या। अनेक महिलांच्या मनात संभ्रम आहे। आता काही जणांनी अजूनपर्यंत फॉर्म देखील भरलेला नाही, काही महिलांनी फॉर्म देखील भरलेला नाही आणि त्यांच्या मनात शंका आहे की माझं हे बँक आहे, ते बँक आहे, सरकारी बँक नाही, हे बँक नाही, ते बँक नाही, माझं बँकेला आधार सीडिंग नाही, मग ते परत करावं लागेल फॉर्म भरल्यानंतर। असे अनेक डाऊट महिला वर्गाच्या मनात येत आहेत। तर क्लिअर करून सांगतो बघा, आता एका महिलेने हा प्रश्न विचारला की सर माझी IDBI बँक आहे, पैसे येतील का? आता म्हणजे यांच्या मनात काही ना काही प्रश्न असेलच ना, तेव्हा तर त्यांनी हा प्रश्न विचारला। बघा, IDBI बँक आहे, मग त्यांना इथे बघा, ते इथे घाबरत आहे की IDBI बँक जरी जॉईन केलं तर त्यामध्ये पैसे येतील की नाही। तर बघा, आता लक्षपूर्वक आहे का, जे मी तुम्हाला सांगितलं की फक्त याच बँकेत पैसे येतील म्हणून, तर तसं काहीही नाही। कोणत्याही बँकेत पैसे तुम्हाला भेटणार आहे, पुढील महिन्यात पण कोणत्याही बँकेत तुम्हाला पैसे भेटणार आहे। बँकची कुठलीही अट दिलेली नाही। बघा, IDBI बँक असेल तरीही चालणार आहे, जरी पोस्टाचं खातं असेल तरी पण चालणार आहे, SBI पण असेल तरी चालणार आहे, बँक ऑफ बडोदा असेल पण चालणार आहे, इंडियन बँक असेल तरी चालणार आहे। तुमचं ज्या बँकेत खातं असेल, तुमचं ज्या बँकेत खातं असेल ते तुम्ही ॲड करा। अजूनपर्यंत फॉर्म भरला नसेल तर सर्वच बँक खात्यात पैसे भेटणार आहेत। असं नाही की ह्याच बँक खात्यात पैसे भेटतील किंवा त्याच बँक खात्यात पैसे भेटतील, हे शंका तुम्ही डोक्यातून काढूनच टाका। तुमचं जे पण बँक आहे त्यामध्ये तुमचे पैसे भेटणार आहेत आणि 1 रुपया कपात होणार नाही। सर्वचे सर्व पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत, ॲड केले जाणार आहेत। तर हे तुम्ही डोक्यातून काढून टाका की हे बँक चालणार नाही, ते बँक चालणार नाही, सर्वच बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे हा डाऊट तुम्ही डोक्यातून काढून टाका आता। ओके,
चला पुढील प्रश्न बघू. बघा, सप्टेंबरमध्ये पण फॉर्म भरू शकतो का? 100% भरू शकता, कारण 31 ऑगस्ट नंतर पण तुम्ही फॉर्म भरू शकता असं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे, त्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही आता सप्टेंबर महिन्यात पण फॉर्म भरू शकता, काही हरकत नाही. अजूनपर्यंत तुम्ही फॉर्म भरला नसेल तर भरून टाका, पटापट भरा आणि सप्टेंबर महिना तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे सप्टेंबर महिन्यात पण. पुढील जो प्रश्न आहे बघा, आधार सीडिंग केलं तरी पैसे आले नाही मग काय करावं? आता हा जो प्रश्न आहे, अनेक माता बहिणींना याबद्दल पण खूप सारं टेन्शन आहे की आधार सीडिंग करावं लागत आहे. पहिले बघा, आता तुम्हाला बँकेत जाऊन, आता काही जे आहेत बँकेचं ऑप्शन मोबाईलवरतीच दिलेलं आहे. मोबाईलवरतीच आता बँक ऑफ बडोदा जो आहे, बँक ऑफ बडोदाचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही मोबाईलवरतीच आधार सीडिंग करू शकता. त्याबद्दल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली आहे. परंतु SBI बँक असो किंवा अदर्स बाकीच्या बँक आहेत, त्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली KYC करावी लागत आहे. KYC करावी लागत आहे. KYC केल्यानंतर तो फॉर्म अटॅच करून अजून 2-3 फॉर्म आणि तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे काही कागदपत्र ॲड करून एक तुम्हाला बघा KYCचा फॉर्म भरावा लागत आहे. तर हा फॉर्म भरल्यानंतर बघा असा फॉर्म आहे, तो इथे संपूर्ण माहिती भरून द्यायची आहे. हा फॉर्म तुम्हाला बँकेत जमा करायचा आहे, त्यावरती सही शिक्का वगैरे तिथे बँकेतच तुम्हाला भेटून जाईल. हे संपूर्ण केल्यानंतर तुमचं डायरेक्टली KYC कंप्लीट होणार आहे आणि KYC कंप्लीट झाल्यानंतरच लगेचच तुमच्या बँक खात्यातून तुम्ही पैसे काढू शकता. लगेचच पैसे भेटून जाणार आहेत KYC करताच, आधार सीडिंग करताच. त्यामुळे आता यांचा प्रश्न आहे की आधार सीडिंग केलं तरी पैसे आले नाही. आता काही महिलांचे आधार सीडिंग झालं तरी त्यांना पैसे भेटले नाहीत, तर त्याचं कारण काय आहे ते कारण समजून घ्या. बघा, तुम्ही जरी आधार सीडिंग केलं तरी तुमच्या बँकेत पैसे आले नसतील तर तुम्ही तुमचा जो फॉर्म आहे 14 ऑगस्ट नंतर तो अप्रूव्हल झाला असेल, त्या कारणाने तुमचे पैसे भेटले नाहीत. त्यामुळे तुम्हाला तुमचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला जे आहेत ते पुढील महिन्यात भेटणार आहेत, पुढील हप्त्यात भेटणार आहेत, सप्टेंबर महिन्यात भेटणार आहेत. ओके, झालं तुमचं डाऊट क्लिअर? तर सर्वांना पैसे भेटणार असं नाही, फक्त पुढे मागे होणार आहे, हप्ता पुढे मागे होणार आहे. परंतु जुलै महिन्यापासूनच तुमचे पैसे भेटणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आलं लक्षात? चला आता पुढील माहिती बघू आपण. हे बघा, इथे काय विचारलेलं आहे की मी वेबसाईटला फॉर्म भरला तेव्हा आधार कार्ड अपलोड करायला सांगितलं नाही, आधार कार्डचे ऑप्शन येत नव्हते. आता आधार अपलोड करा असे सांगितले जात आहे, परंतु आता आधार ऑलरेडी सबमिटेड येत आहेत. बघा, आता तुम्ही ही सर्वात मोठी चूक करत आहात. जरी तुम्ही ॲपवरती फॉर्म भरलेला आहे आणि तो रिजेक्ट झालेला असेल, आता काही महिला काय करत आहे की त्यांचा फॉर्म जो आहे तो ॲपवरती त्यांनी भरलेला आहे आणि त्यांचा फॉर्म तिथे रिजेक्ट करण्यात आलेला आहे. मग ते काय करत आहे, डायरेक्टली वेबसाईटवरती जात आहेत आणि वेबसाईटवरती फॉर्म भरत आहेत, परंतु तिथे ऑलरेडी सबमिट असं म्हटलेलं आहे. कारण तुमचा फॉर्म हा सबमिट झालेला आहे, काही टेन्शन नाही. तो रिजेक्ट जरी झाला असेल तरी तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे, फक्त तो अप्रूव्हल होण्याचं बाकी आहे. त्यामुळे तुम्ही जरी ॲपवरती पहिलेच फॉर्म भरला असेल तर तिथे तुम्हाला बघा एडिटचं बटन दिलेलं आहे. जरी एडिटचं बटन दिसत नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरून नारी शक्ती दूत ॲप अपडेट करा. अपडेट केल्यानंतर तुम्हाला एडिटचं ऑप्शन येईल. एडिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी पण चूक दिलेली आहे, जे कारण दिलं आहे ते कारण सुधारा आणि परत सबमिट करा. तुमचे 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म अप्रूव्हल होऊन जाणार आहेत, काही टेन्शन नाही. आलं लक्षात? तर एवढंच करावं लागणार आहे, जास्त तुम्ही कुठेही आता डबल फॉर्म भरू नका. जरी डबल फॉर्म भरायला गेले तर ऑलरेडी सबमिट असं तुम्हाला येणारच आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे, माझे पोर्टलवर भरलेला एकही फॉर्म अप्रूव्ह झाला नाही, पेंडिंगमध्येच आहे, आता काय करावे? बघा, आता पोर्टलवर जे आहेत ते काही जणांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु काही जणांचे अजून पेंडिंगमध्येच आहेत. तर काही टेन्शन घेऊ नका, 31 ऑगस्टपर्यंत वेट करा. 31 ऑगस्टपर्यंत तुमचे फॉर्म अप्रूव्ह होऊन जाणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, माझा फॉर्म 22 ऑगस्टला सक्सेसफुल झाला आहे, मला आता पैसे कधी येतील? आता बघा, 14 ऑगस्टपर्यंत ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांनाच पैसे भेटलेले आहेत, परंतु आता तुमचा जो फॉर्म आहे तो 22 ऑगस्टला सक्सेसफुल अप्रूव्ह झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला जे पैसे आहेत ते तुम्हाला पुढील महिन्यात सप्टेंबर महिन्यात भेटणार आहेत. जवळपास 15 सप्टेंबरपर्यंत तुमचे पैसे येऊन जाणार आहेत. चला आता आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत. आता महत्त्वाची माहिती, जो दुसरा हप्ता असणार आहे, दुसऱ्या हप्त्यात तुम्हाला 2000 रुपये भेटतील का? दुसरा हप्ता जो आहे तो दुसऱ्या हप्त्यात तुम्हाला 2000 रुपये भेटतील का? तर बघा, मुख्यमंत्री साहेब अनेक वेळा जे भाषण चालू आहेत
मग उपमुख्यमंत्री साहेब असो किंवा मुख्यमंत्री साहेब असो, जे भाषण चालू आहे त्या भाषणामध्ये फक्त एकच घोषणा होत आहे की रकमेत वाढ करू. तर सांगता येत नाही पुढील जो हप्ता आहे तुमचा तो 2000 पण होऊ शकतो, परंतु अद्याप त्याबद्दल असा डायरेक्टली GR नुसार निर्णय झालेला नाही, कागदपत्री निर्णय झालेला नाही, फक्त घोषणा चालू आहे. परंतु घोषणा चालू आहे तर 100% मुख्यमंत्री साहेब हप्ता वाढवणार आहेत. परंतु आता सप्टेंबर महिना वाढतो की काय त्याबद्दल अजून काहीच अपडेट नाही, परंतु माझ्या माहितीनुसार हप्ता गिफ्ता अजूनपर्यंत वाढणार नाही. पुढे निवडणूक संपल्यानंतर पुढे वाढ होऊ शकते, परंतु आता सध्या तरी वाढ काहीच होणार नाही. त्यामुळे तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ नका आणि जास्त टेन्शन घेऊ नका की पुढील महिन्यात हप्ता वाढेल. तर हप्ता वगैरे फक्त घोषणा चालू आहेत. 100% हप्ता वाढेलच. 2500 किंवा 3000 डायरेक्टली एक महिन्याला तुम्हाला भेटेल, परंतु आता नाही. निवडणूक संपल्यानंतरच मुख्यमंत्री साहेब त्याबद्दल निर्णय घेतील, परंतु आता सध्या तरी जेवढे पैसे तुम्हाला भेटत आहेत त्यामध्ये खुश राहा. ओके. सो जी महत्त्वाची माहिती होती संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलं आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. बघा खाली सबस्क्राईबचं बटन आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.